आई तुम्हाला माहिती आहे ना मला सोन्याची फारशी आवड नाहीये. एवढ्या सगळ्या बांगड्या घातल्यात ना मी. हे सोनं घेऊन आणखीन काय करू? सोन्यासारखा संसार आहे ना माझा. नवरा आहे, मुलगा आहे. आणि सून ती तर 100 नंबरी सोनं आहे. पर त्या सोन्याला गंज लागलाय आता. सोन्याला गंजा चढत नसतो कधी. येडी आहेस काय? काय पण बोलते. तुम्ही तुम्ही घाला बांगड्या. अहो सुवासनीच्या हाताला कशा शोभून दिसतात बघा. सूनबाईनं अगदी खास तुमच्यासाठी आणल्या आहेत. घाला. अहो सूर्यवंशीची सून कशी सोन्यानं मडली पाहिजे. घाला घाला. मी काय मदत करू काय? नाही नाही नको, मी घालते. बर तुम्ही समद्यानी पण बांगड्या भरून घ्या. पण या घरची छोटी लक्ष्मी दिसत नाहीये. छोटी लक्ष्मी अगं छोटी मालकीण म्हणजे या घरची सून अक्षरा कुठे दिसत नाहीये. तिला पण बोलवा की बांगड्या भरायला. तिचा मान मोठा. हो ना, 2-3 दिवस झाले ती दिसलीच नाहीये घरात. माहेरी गेली की काय ती? काय बाई गंमत करता तुम्ही? अहो लगीन घर सोडून कोणी माहेरी जाईल का? आणि घरातली तरी माणसं सोडतील का तिला घरात कार्य असताना? एवढी समंजस आहे सुनबाई की सासू पुढाकार घेऊन सासूचं लग्न जमवलंय. आमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसाला साध्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. इथे बघा सासूचं थाटामाटात लग्न लावून देते अक्षरा. लई कौतुक आहे बाई पोरीचं. बोलवा की तिला. आहे कुठं ती? आम्हाला भेटायचंय तिला. बाकी सगळे कुठे गेले? कोणी दिसेना घरात. आवा आमची अक्षता आहे ना ती जरा हॉस्पिटलात आहे. तिच्या डोसक्यावर ताण आहे ताण. ताण आलाय तिच्या डोक्यावर. काय झालंय तिच्या घरचे जरा कोणीतरी हॉस्पिटलमध्ये आहेत ना, म्हणून ती हॉस्पिटलला गेली. येईल पण ती इतक्यात येईल. चंचला आणि मी जाणार आहोत हॉस्पिटलला बांगड्या घेऊन, नाही का? वय वय मला फोन हवाय. तुमचा फोन आणून देऊ का? नाही नाही, माझा फोन नको, मला तुमचाच फोन हवाय. बहिणी 1-2 दिवस तुमच्याकडे फोन नसेल तुमचा तर चालेल ना? अहो काय झालंय, माझ्याकडे इकडे माझा फोन नाहीये, त्यामुळे मला कोणाशी कम्युनिकेटच करता येत नाहीये. आणि मी इथे किती दिवस असेल मला काहीच माहित नाही, म्हणून म्हणते प्लीज प्लीज 2 दिवस वहिनी प्लीज. अहो वहिनी प्लीज काय म्हणताय? देईन की फोन, त्यात काय एवढं. आणि काळजी करू नका, तुम्हाला काही झालेलं नाहीये. लवकर घरी जाल तुम्ही. अहो मी तर हेच सांगते सगळ्यांना की मला उगाच ऍडमिट केलंय. मला आता लवकरात लवकर घरी गेलं पाहिजे. खूप गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत मला. सगळं कराल वहिनी, तुम्ही काळजी करू नका. मी भाऊजींना सांगते डॉक्टरांशी बोलायला. पण वहिनी तुम्ही मला एक प्रॉमिस करा. बोला ना. तुम्ही वेळेवर खाल आणि आराम कराल. वहिनी तुम्ही नीट खात पित नाहीये म्हणून भाऊजी सुद्धा नीट खात पित नाहीयेत. त्यांची तब्येत खराब व्हावी असं वाटतं का तुम्हाला? नाही हो. त्यांचा सगळा जीव तुमच्यात अडकलाय वहिनी. प्लीज स्वतःची काळजी घ्या. स्ट्रेस घेऊ नका तुम्ही अजिबात. आणि लवकर घरी या, सगळे वाट बघतायत तुमची. लवकरात लवकर तर घरी यायचंच आहे मला. पण त्याआधी मला खूप गोष्टी करायच्या आहेत. मी खरं बोलतेय, सगळ्यांना पटवून द्यायचंय, सत्य सगळ्यांसमोर आणायचंय. हे सगळं केल्यावरच मी गप्प बसेन बहिणी आता. आणि हां, त्याआधी तुम्ही मला एक प्रॉमिस करा. कसलं प्रॉमिस? हे बघा, तुम्ही मला फोन दिलाय हे कुणाला सुद्धा कळू देऊ नका. अगदी अधिपतींना सुद्धा नाही. हां, प्रॉमिस. प्रॉमिस वहिनी, मी कोणालाही सांगणार नाही. ठेवा तुमच्याकडे फोन. चार्ज आहे ना? हो. सायलेंटवर आहे ना? नाही. हां. इथे ठेवू का? नको. मॅडम त्यांची गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे. तुम्ही प्लीज बाहेर थांबा. विजिटर्सना एवढा वेळ थांबणं अलाउड नाही आहे. थोडा वेळ अजून थांबू द्या ना प्लीज. मॅडम ऑलरेडी तुम्ही खूप वेळ थांबलात. हॉस्पिटलचे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळावेच लागतील. प्लीज तुम्ही बाहेर थांबा. हो जाते.
काय काय का हाताला लागलं तुझ्या? काय करतेस? थांब थांब. चारू चारू काय करतेस? तुला लागलंय अगं? मनाला लागलेलं तुम्हाला दिसत नाही आय एम सॉरी चारू. नाही सॉरी नका म्हणू, खरंच नका म्हणू सॉरी. तुमच्या मनात नसेल तर कशाला करायचं हे सगळं? माझं चुकलं. मी ठाम राहायला हवं, पण मी भरीस पडले. तुमच्या बोलण्याला भरीस पडले, अक्षराच्या बोलण्याला भरीस पडले. आता आता लोकांना आमंत्रण दिली आहेत, सगळी तयारी झाली. लोक काय म्हणतील? आधीच लोक हसत होती आपण ह्या वयात लग्न करणार आहोत म्हणून. पण मी काय विचार केला, जाऊ दे, तुमची इच्छा आहे ना, करूया लग्न. म्हटलं लोकांचा विचार नको करूया. पण आता तर काय लोकांना बोलायला निमित्तच मिळणार आहे. आणि लग्न रद्द केल्यावर तर अजूनच हसू होणार. लोक नाही नाही ते बोलणार. मला नाही चालणार हे, खरंच नाही चालणार. कारण मला ना काही झालं तरी या घराची आब, या घराचा मान राखला गेला पाहिजे. अक्षराचं दुखणं असं लोकांसमोर यायला हवंय का? काय सांगणार आपण लोकांना? वेडी म्हणतील लोक तिला. आता जे काय असेल ना ते भोगू आपण. मी सांगते सगळ्यांना, हे लग्न मोडलंय. थांब चारू, शपथ आहे तुला.